स्वागत आहे लर्न इंग्लिश थ्रू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, तो बोलत राहिला, तो हसत राहिला, तो खात राहिला, तो चालत राहिला। अशी जी मराठी वाक्य असतात ती इंग्लिशमध्ये कशी बोलायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। यासाठी वाक्याचं स्ट्रक्चर बघा कसं असतं। सब्जेक्ट प्लस केप्ट प्लस व्हर्बला आयएनजी प्रत्यय, म्हणजे सब्जेक्ट प्लस केप्ट प्लस VING। पहिलं वाक्य आहे, तो बोलत राहिला, तो बोलत राहिला। तो म्हणजे ही केप्ट, बोलणे म्हणजे स्पीक, त्याला आयएनजी प्रत्यय। ही केप्ट स्पीकिंग, ही केप्ट स्पीकिंग। तो बघत राहिला, तो बघत राहिला। तो त्यासाठी वापरतो ही केप्ट वॉचिंग, ही केप्ट वॉचिंग। तो हसत राहिला, तो हसत राहिला। ही केप्ट लाफिंग, ही केप्ट लाफिंग। लाफ म्हणजे हसणे, त्याला आयएनजी प्रत्यय लाफिंग। तो खात राहिला, तो खात राहिला। ही केप्ट ईटिंग, ही केप्ट ईटिंग। ईट म्हणजे खाणे। तो ऐकत राहिला, तो ऐकत राहिला। हे वाक्य तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा कसं होईल। ती खेळत राहिली, ती खेळत राहिली। ती साठी आपण इंग्लिशमध्ये वापरतो शी केप्ट प्लेइंग, शी केप्ट प्लेइंग। मी रडत राहिलो, मी रडत राहिलो। मी साठी आय केप्ट क्राईंग। क्राय म्हणजे रडणे, क्रायला आयएनजी प्रत्यय क्राईंग, आय केप्ट क्राईंग। मी दिवसभर चालत राहिलो, मी दिवसभर चालत राहिलो। आय केप्ट वॉकिंग ऑल डे, आय केप्ट वॉकिंग ऑल डे। ती विचारत राहिली, ती विचारत राहिली। शी केप्ट आस्किंग, शी केप्ट आस्किंग। तो दूध पीत राहिला, तो दूध पीत राहिला। ही केप्ट ड्रिंकिंग मिल्क, ही केप्ट ड्रिंकिंग मिल्क। ते खेळत राहिले, ते खेळत राहिले। ते साठी आपण इंग्लिशमध्ये वापरतो दे केप्ट प्लेइंग, दे केप्ट प्लेइंग। मी भाषण ऐकत राहिले, मी भाषण ऐकत राहिले। आय केप्ट लिसनिंग स्पीच, आय केप्ट लिसनिंग स्पीच। स्पीच म्हणजे भाषण। ती गाणे गात राहिली, ती गाणे गात राहिली। हे वाक्य तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा कसं होईल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।